भावांनो, मी तिकीट काढलंय पुण्याहून ठाण्यात जायला की एखाद्या बाबाच्या आश्रमाला, तेच काही समजत नाही. पुण्याहून ही शिवनेरी बस पकडलेली आहे ठाण्याला येण्यासाठी, आणि हे स्टिकर्स लावणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे. एस टी कायद्याने फक्त अधिकृत जाहिरातींनाच परवानगी देते, तेही बाहेरच्या बाजूस. मग ही भोंदूगिरी कशी चालू आहे? कर्मचारी येऊन गप्प का बसतात की महामंडळालाच बाबाचा आशीर्वाद हवाय? प्रवासी म्हणून आपण पैसे देतो सुरक्षित आणि सभ्य प्रवासासाठी, नुसतं बाबांचं प्रदर्शन बघायला नव्हे. उलट्या झालं तर बाबांचं स्टिकर डोळ्यासमोर येऊन अजून उलटी होण्यासारखं होतं. एस टी महामंडळाला विनंती आहे, कृपया अनधिकृत स्टिकर्सची साफसफाई करा, बसेस स्वच्छ ठेवा. आम्हाला बाबाचं नव्हे तर तुमचा विश्वास हवा आहे, नाहीतर पुढच्या वेळी तिकीट काढताना विचारच करावा लागेल. गाडीमध्ये CCTV आहेत तरी स्टिकर लावणाऱ्याला कसलीच भीती नाही. बिनावाहक सेवा असल्याने एकटा चालक कोणाकोणाकडे लक्ष देणार? भाई, शिवनेरी बस आहे ना की बंगाली बाबाची स्पेशल सर्व्हिस, हेच समजत नाही. फ्लॅट चिटकवणाऱ्या बाबांवर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे की नाही, आपण कमेंटमध्ये नक्की कळवा.